हां जॉईन व्हा पटापट. सर्वांनी पटापट जॉईन व्हा आणि आपले ऑडिओ बंद ठेवून जॉईन व्हायचा हा? उपस्थित सर्व विद्यार्थी बांधवांचे आणि भगिनींचे तसेच मान्यवर पाहुण्यांचे मी प्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या संशोधन पद्धती प्रमाणपत्र कोर्सचे आजचे 16वे पुष्प आहे. हे 16वे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक, लेखक, इतिहास संशोधक, मराठी विषयाचे गाढे अभ्यासक, वक्तृत्वावर आपल्या वाणी आणि विचारांची प्रभावशाली हुकमत असणारे, महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी प्रबोधन परंपरेतील सर्वांना हवेहवेसे वाटणारे, विद्यार्थ्यांना घडविता घडविता स्वतःला ज्ञानाच्या अथांग सागरात झोकून देणारे, कोणाचाही मुलाहिजा न करता आपले विचार सडेतोडपणे पण माझ्या पुराव्यानिशी मांडणारे, तिकडं म्हटलं काय आपल्या मासं नाही दिसतंय का? लेखनाला हे आलो रे, माझ्या फोटो नाही दिसतंय का आजचं म्हणजे कोणाचा हॅलो सर, आपण जॉईन झालात ना? काय ना फोटो आहे तो काय झालं का? हॅलो हे काय चाललं होतं? कॅन्सल झालं का? हॅलो सर, आपण जॉईन झालात? हो. डॉक्टर अशोक राणा सर, आपण जॉईन झालात का सर? तर असंच पाहिजे. ऐक ना. हॅलो कृपया आपण आपला ऑडिओ बंद ठेवा. प्रणिता जवादे, प्रणिता जवादे, आपण आपला ऑडिओ बंद ठेवा. प्रणिता जवादे, आपला ऑडिओ आपण बंद ठेवा. अरे दादा, ऑडिओ बंद ठेवा म्हणते का? हां ऑडिओ बंद ठेवा, आपला त्याचा ऑडिओ आवाज ऐकायला येतो तुमच्या घरातला. प्रणिता जाधवचा ऑडिओ बंद ठेवा म्हणजे काय? आणि त्यामुळे बॅड इम्प्रेशन पडते. तुमचा ऑडिओ बंद ठेवा. सर काही क्षणामध्ये या ठिकाणी जॉईन होणार आहेत. जवादे, आपला ऑडिओ बंद ठेवा हो. पर्यायानं मला जवादे तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. हां सर, आपण जॉईन झालात का? हॅलो हां राणा सर, आपण जॉईन झालात? हॅलो हॅलो हां तर विद्यार्थ्यांना घडविता घडविता स्वतःला ज्ञानाच्या अथांग सागरांमध्ये झोकून देणारे आणि कोणाचाही मुलाहिजा न करता आपले विचार सडेतोडपणे पुराव्यानिशी मांडणारे, आपल्या लेखनाला वाचनालाच जीवन समर्पित करणारे, 86 पुस्तकांचे बाप असलेले
आदरणीय माननीय डॉक्टर अशोक राणा सर हे आपणास आज व्याख्यान देण्यासाठी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तुमचा हे बंद करा बरं. हा कुणाचा आहे? पजगाडे. तर सर उपस्थित होत आहेत. सरांच्या अभ्यासवृत्तीचा, त्यांच्या विशाल काय ज्ञानकक्षेचा आणि त्यांच्या अद्भुत अशा विषय प्रतिपादन शैली आणि मांडणीचा आपणाला आज खऱ्या अर्थाने लाभ या ठिकाणी मिळणार आहे. खरे तर सरांचा वेळ आणि त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळणे ही बाबच ऐतिहासिक अशा स्वरूपाची घटना ठरावी अशी ही घटना आहे आणि ही अत्यंत आपल्या महाविद्यालयाच्या दृष्टीनं आणि या संशोधन केंद्राच्या अनुषंगानं अत्यंत मोठी आणि महत्त्वाची ही घटना आहे असं मला वाटतं. सर आज आपल्यापुढे आपणास माहीत नसलेल्या मिथक म्हणजे काय या महत्त्वाच्या विषयांवर सर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी सूचना करतो की आपण आपले ऑडिओ बंद ठेवून वक्त्यांना बोलताना कुठल्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही, त्यांना व्यत्यय येणार नाही याची कृपया काळजी आपण घेऊन आपण या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. मी आदरणीय गुरुवर्य विषयबंधू डॉक्टर अशोक राणा सर यांना या ठिकाणी पाचारण करतो. कृपया आपण आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करावं आणि मिथक म्हणजे काय या विषयांच्या अनुषंगाने आपण आपले विचार आमच्या विद्यार्थ्यांपुढे ठेवावेत अशी मी सरांना या ठिकाणी विनंती करतो. सरांचे खरं तर आजपर्यंत 86 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील महत्त्वाची पुस्तकं अशी आहे की साहित्यातील जात्यांध्याची झुंडशाही फुले शाहू आंबेडकर, दुसरं पुस्तक आहे शिवाजी शूद्र कसा, तिसरं पुस्तक आहे आंबेडकरी चळवळीवर घाव संघाचा कुटील डाव, चौथं पुस्तक आहे गणपतीची भाणामती, छत्रपती शिवराय, बुद्ध व बुद्धी प्रामाण्यवाद, शिवधर्म व मिथकांचा प्रश्न, परिवर्तनाचे शतक अशी 86 पुस्तकं सरांनी वेगवेगळ्या विषयांवरती लिहिलेली आहेत. इतका मोठा महाराष्ट्रातील आपल्या लेखनांवरती आणि आपल्या भाषेंवरती आणि आपल्या मांडणींवरती प्रभुत्व असलेला, हुकूमत असलेला वक्ता आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. आदरणीय डॉक्टर अशोक राणा सर, सर आपण जॉईन झालात का? हॅलो. हॅलो. हा जॉईन झालो. हो हां सर. धन्यवाद सर. हा, हा, हा. आपले या ठिकाणी मी मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीने आणि संशोधन मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मी आपले या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद सर. हा आणि सरांना अशी विनंती करतो की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचं असं मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे करावं अशी सरांना या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर अशोक राणा सर. हो हो. नमस्कार. आज आपण या ठिकाणी शिवशक्ती महाविद्यालयाच्या वतीने आयोजित संशोधन पद्धती या विषयावर चर्चा करण्याकरता जमलो आहोत. आता चर्चा शब्द मी वापरला असला तरी मी फक्त बोलणार आहे आणि तुम्हाला शेवटी प्रश्न विचारले तर आपण ती चर्चा करायला हरकत नाही, पण करूया. तर मिथकशास्त्र या विषयावर ही 5 व्याख्यानं द्यायची आपण ठरवलं. तर त्यातला पहिला जो भाग आहे तो मिथक म्हणजे काय या विषयावर आहे. आता मिथक शब्द आपण ऐकला असेल नसेल मला माहित नाही, पण एक शब्द मात्र तुम्ही ऐकलेला आहे, तो म्हणजे पुराण कथा. पुराण कथा म्हणजे काय असा त्याचा आपण अर्थ घ्यायला हरकत नाही. आता पुराण कथा म्हणजे काय, तर पुराणातल्या कथा. आता पुराणात कथा असतात आणि त्याचे अर्थ आपल्याला समजायला त्रास होतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की याला काही अर्थच नाहीये. मग आपण त्याला भाकड कथा म्हणतो. पुराणातल्या कथांना भाकड कथा म्हणतो. भाकड म्हणजे काही त्यातून निष्पन्न होणार नाही असं. भाकड गाय असते, भाकड म्हैस असते, तशी भाकड कथा म्हणजे यातून निष्पन्न काही होणार नाही असा आपला समज होऊन जातो. कारण वर्षानुवर्ष आपण हा शब्द ऐकत आलो आणि कथा ऐकत आलो. तर अशा ज्या कथा आहेत ज्याला आपण भाकड कथा म्हणतो त्या फक्त पुराणातच आहे असं नाही.
तर सगळ्या प्रकारच्या ग्रंथामध्ये आहे, सगळ्या प्रकारच्या धर्मांमध्ये आहे, सगळ्या प्रकारच्या संप्रदायांमध्ये आहे. त्यामुळे त्याला पुराण कथा म्हणावं की नाही असा एक प्रश्न हा अभ्यासकांच्या समोर आला आणि मग त्यांनी कोणता शब्द वापरावा असं ठरवलं. तेव्हा एका अभ्यासकांनी असं म्हटलं याला पुरा कथा म्हणावं. म्हणजे पुरा म्हणजे प्राचीन प्राचीन कथा, त्या पुराणातल्याच असतील असं नाही. जसं आता वैदिक साहित्यामध्ये ऋग्वेद हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे आणि यज्ञाच्या कर्मकांडासाठी काही ग्रंथ तयार झाले वैदिकांनी केले प्रामुख्याने, तर त्यांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. आणि मग उपनिषद ग्रंथ तयार झाले जे तत्वज्ञान सांगण्याकरता होते आणि त्या दरम्यान किंवा त्यानंतर पुराण निर्माण झाली. तर असा एक क्रम आपल्या भारतीय वैदिक साहित्याशी संबंधित आहे. आता वैदिक आणि अवैदिक असे दोन गट आपल्या देशामध्ये आहेत. इतर सगळ्याच देशांमध्ये अशा प्रकारचे दोन गट असतात. सर्वसामान्यांचा जो विचार करणारा जो वर्ग आहे तो अवैदिकांचा वर्ग आहे आणि विशिष्ट लोकांच्या हितासाठी राबणारा वर्ग आहे तो वैदिकांचा वर्ग आहे. आपण इतर देशाबद्दल आज काही बोलणार नाही, केव्हा तरी बोलू, पण आपल्या अवैदिक गटामध्ये पुराणांचा समावेश होतो आणि पुराणांच्या कथा चमत्कारिक आहे. कधी कधी आपल्याला त्या अतार्किक वाटतात, म्हणजे असतात अतार्किक. आणि मग अशाच प्रकारच्या कथा इतर धर्मियांमध्ये आहे. अवैदिकांमध्ये जैन आहे, बौद्ध आहेत, लोक आहेत, हे प्रमुख संप्रदाय आहेत आणि तत्वज्ञानाचे प्रवाह आहेत. यांच्यामध्ये सुद्धा काही ग्रंथ आहेत. जैनांचे काही ग्रंथ आहेत. जैनांचं पद्मपुराण आहे, फार वेगळं आहे. अनेक ग्रंथ जैनांचे आहेत, फार वेगळे आहेत, जे आपल्याला फारसे माहीत नाही. आणि तसेच काही बौद्धांचे सुद्धा ग्रंथ आहेत. आता बौद्धांच्या ग्रंथाबद्दल आपल्याला एवढं माहिती की जातक कथा नावाचा एक ग्रंथ आहे. मग तो ग्रंथ एकच आहे असं नाही, त्याचे खूप भाग आहेत. तर त्यात अनेक कथा आहेत. बुद्धाच्या जन्माच्या पूर्वीच्या कथा, पूर्वजन्माच्या कथा, त्याला जातक कथा म्हणतात. तर त्या सुद्धा चमत्कारिक वर्णन आहेत, अतार्किक अशी वर्णन आहेत. मग त्याला आपण पुराण कथा कसं म्हणायचं, कारण ते पुराण नाही आहे. आता शिवाला पूजणाऱ्या शैव संप्रदायाची काही पुराण आहेत, विष्णूला पूजणाऱ्या वैष्णव संप्रदायाची काही पुराण आहेत, गणपतीला पूजणाऱ्या गणपत्य संप्रदायाचे काही पुराण आहेत. दोन पुराण आहे प्रामुख्याने, त्याला उपपुराण म्हटलंय, मुख्य पुराण ते नाही आहे. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण अशी दोन पुराण आहेत. तसं आता मग शाक्त संप्रदाय, शक्तीला पूजणं म्हणजे देवीला मांडणाऱ्या, त्यांचे सुद्धा काही पुराण आहेत. आणि प्रत्येक संप्रदायाने आपल्या संप्रदायाचं महात्म्य वाढवण्याकरता अशा प्रकारच्या पुराणांची निर्मिती केली, त्यातून काही कथा सांगितल्या तर आपण पुराण कथा म्हणतो. पण आता हा शब्द जो आहे पुराण कथा, पुराणातल्या कथांपुरता मर्यादित असल्यामुळे मग पुराणांच्या बाहेरच्या कथांना काय म्हणावं असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला अभ्यासकांना, त्या भारतीय विद्वानांनी पुराकथा हा शब्द वापरला, म्हणजे प्राचीन काळातल्या कथा. आता इंग्लिशमध्ये त्याच्या आधी एक शब्द प्रचलित होता, मिथ, MYTH, मिथ. मिथ म्हणजे सांगीवांगीच्या कथा. कारण मुथॉस किंवा मिथॉस या शब्दाचा, ग्रीक शब्दाचा अर्थ होतो तोंडी, तोंडी गोष्टी. आपण तोंडी परीक्षा असते ना आपली, तशी तोंडी कथा, मौखिक कथा ज्याला म्हणतात. म्हणजे एका माणसापासून दुसऱ्या माणसामध्ये, एका स्त्रीपासून दुसऱ्या स्त्रीपर्यंत, एका मुलापासून किंवा मुलीपासून दुसरीकडे, एकीकडून दुसरीकडे जाणारी कथा, ही मौखिक परंपरेने, लिखित परंपरेने नाही. कारण लिखित परंपरा जी आहे ती खूप उशिरा सुरू झाली जगभर सगळीकडे, पण आधी मौखिक परंपरा होती. आता आपण अनेक गोष्टी ऐकतो, शुक्रवारची कहाणी असते, रविवारची पौष महिन्यातली कहाणी असते, किंवा अनेक सणांच्या हरतालिकाची एक वेगळी कथा असते. आणि अशा प्रकारच्या कथा ज्याला मौखिक कथा म्हणतो. आता त्यातल्या काही छापल्या गेल्या, लिहिल्या गेल्या, पण त्याला आपण लिखित किंवा छापील म्हणतो. पण तोंडी कथा हा मूळ अर्थ मुथॉस या शब्दापासून तयार झालेला मिथ या शब्दाचा अर्थ आहे. आता हिंदी भाषेमध्ये जेव्हा पहिल्यांदा या विषयाचा विचार झाला त्याला मिथक शब्द आला आणि मग मराठी भाषिकांनी त्या मिथक शब्दाचंच अनुकरण करून मराठीमध्ये तो शब्द वापरायला सुरुवात केली. आता गंमत अशी आहे की आपल्याकडे मिथ हा जो शब्द आहे तो मुळात इंग्लिश आहे खरं म्हटलं, म्हणजे सरळ सरळ अर्थ आहे की मौखिक कथा, या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाणारी साधा सरळ अर्थ आहे. पण संस्कृतमध्ये मिथ्या हा शब्द आहे आणि मिथ्या शब्दाचा अर्थ होतो खोटं. आणि मग लोकांनी ठरवलं की मिथक शब्द आपण वापरला तर त्याचा अर्थ असा होईल की खोट्या कथा. मग खोट्या कथा आहेत तर मग त्या लोकांनी स्वीकारल्या कशा, हा एक प्रश्न आहे. आणि ज्या सगळ्या कथा धर्माशी निगडीत आहे, देवांच्या गोष्टी आहेत, दैवतांच्या गोष्टी आहेत, मग यांना नाकारायचं कसं, हा दुसरा प्रश्न.
म्हणून त्याच्याकरता अनेक प्रकारचे शब्द लोकांनी वापरले. दैवत कथा हा शब्द त्याच्याकरता वापरला. काही लोकांनी प्राक कथा म्हणजे प्राचीन कथा हा अर्थ वापरला, हा शब्द वापरला. काही लोकांनी दिव्य इतिहास हा शब्द वापरला. दिव्य असा इतिहास जो दैवी स्वरूपाचा इतिहास आहे, म्हणजे जो वास्तवावर आधारित नाही आहे. असे अनेक शब्द जरी प्रचारात असले तर शेवटी हा मिथक शब्दच जास्त प्रचारात आला आणि त्याचा अर्थ लोकांना भावला. आता त्याचा एक अर्थ खोटा असा होतो तर त्याचं काय करायचं हा एक प्रश्न आहे. कारण हे सगळी मिथक खोटी आहेत का हा एक प्रश्न लोकांच्या पुढे आलाय. एक वर्ग असा आहे की ही मिथक खोटी आहेत असं म्हणणारा एक वर्ग आपल्या समाजात आहे की याला काही अर्थ नाही, भाकड कथा आहे, टाकावं आहे, त्याला काही स्वीकारण्याचं काही कारण नाही, धर्माशी निगडीत असल्या तरी त्या स्वीकारू नये असं म्हणणारा एक विचार करणाऱ्यांचा वर्ग आहे. तर्कनिष्ठ किंवा बुद्धी प्रामाण्यवादी अशा विचार करणाऱ्या लोकांचा एक वर्ग आहे. पण दुसरीकडे असा वर्ग आहे धार्मिक लोकांचा, श्रद्धाळू लोकांचा आणि धर्माची अस्मिता, धर्माचं काय अभिनिवेश बाळगणारा. त्यांचं म्हणणं आहे सगळंच खरं आहे, हे खोटं काहीच नाही, हा आपला इतिहास आहे असं म्हणणारे लोक आहे. आता अलीकडे तर खूप लोक म्हणायला लागले की हा आपला पूर्वीचा इतिहास आहे. आणि इतिहास शब्द वापरला की खूप बंधनं आपल्याला येतात. पण इतिहास हा शब्द जो आहे तो एका विशिष्ट ज्ञान शाखेशी संबंधित आहे आणि ही ज्ञान शाखा पुराव्याचा अभ्यास करते. पुराव्यावर जो सिद्ध होईल त्याला इतिहास म्हणतात. मग पुरावा नसेल तर इतिहास कसं काय म्हणायचं असा एक प्रश्न अभ्यासकाच्या मनात आला आणि मग इतिहास शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. तसं महाभारत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये खूपदा महाभारत हा इतिहास आहे, हा जय नावाचा इतिहास आहे. जय त्याचं नाव होतं पूर्वी, मग महाभारत हे नाव नंतर आलं. जय नंतर भारत हा शब्द आला त्या ग्रंथासाठी, नंतर महाभारत शब्द आला. 3 टप्प्यांमध्ये एका ग्रंथाची नावं बदलली आणि स्वरूप सुद्धा बदललं. नुसतं नावनी बदलली, स्वरूप सुद्धा बदललं आणि अशा ग्रंथामध्ये वारंवार हा इतिहास आहे असा शब्द वापरण्यात आला. काही अभ्यासकांनी ह्या महाभारताला इतिहासच म्हटलं. जसं श्रीपाद दामोदर सातवळेकर, पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे सातारा जिल्ह्यातल्या औंध या गावात ते होते. 1925-26 साधारणतः 47-48 पर्यंत होते. म्हणजे महात्मा गांधींच्या खुनानंतर त्यांना इथून जावं लागलं, कारण त्या काळात ब्राह्मणांनी खून केला महात्मा गांधीचा म्हणून ब्राह्मणांची घरं जाळली गेली. तर त्यांचे प्रिंटिंग प्रेस जाळला गेला आणि त्यांचं घर जाळलं गेलं. तेव्हा त्यांना नाईलाजाने ते गाव सोडावं लागलं आणि तिथे गुजरात राज्यामध्ये बलसाड नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी केले पारडी नावाचं गाव आहे. बलसाड हा जिल्हाच आहे बहुतेक आणि त्या जिल्ह्यामध्ये किले पारडी गाव आहे. त्या गावात त्यांनी स्वाध्याय मंडळ स्थापन केलं जे पूर्वी औंधला होतं. त्या स्वाध्याय मंडळाच्या वतीने मग त्यांनी 1925-26 मध्ये ग्रंथ प्रकाशित केला, महाभारत की समालोचना. आणि त्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच म्हटलंय त्यांनी की महाभारत हा इतिहास आहे. आता इतक्या मोठ्या विद्वानांनी साधारणतः 75 ते 80 वर्षांपूर्वी एखादा विचार मांडला असेल तर आपल्याला ते खरं वाटू शकतं. नंतर ते खूप काळ मांडत 1960-62 पर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली, तोपर्यंत ते मांडत राहिले. महाभारताच्या सगळ्या पर्वांची भाषांतर त्यांनी केली, ऋग्वेदाची भाषांतर केली, काही पुराणांची सुद्धा केली. अशा तऱ्हेने आपलं जे प्राचीन वाङ्मय आहे त्यातल्या वैदिक परंपरेशी निगडीत आहे त्या सगळ्या वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केला आणि भाषांतर केली. म्हणून त्यांचं योगदान फार मोठं आहे. आणि वेदांच्या 4ही वेदांचं भाषांतर केल्यामुळे त्यांना वेदमूर्ती असंही म्हणतात. तर अशा माणसाने इतिहास म्हटल्यावर आपल्याला ते खरं वाटू शकतं एखाद्या वेळेस. पण इतिहास शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर लक्षात येते इतिहास शब्दाचा अर्थ होतो पुराण. पुराण म्हणजे वर्षानुवर्षे लोक सांगत आलेली अशा दैवतांच्या कथा, दैवताशी निगडीत कथा, धर्माशी निगडीत कथा. मग त्याला इतिहास कसं म्हणायचा हा प्रश्न लोकांच्या मनात आला. कारण इतिहास हे असे घडले अशी त्या इतिहास शब्दाची फोड लोक करतात. आणि जेव्हा इतिहासाचं एक शास्त्र तयार झालं, इतिहास शास्त्र नावाचं एक शास्त्रच आहे. शास्त्र म्हणजे विज्ञान, हिस्टोरिओग्राफी. आता हिस्टोरिओग्राफी हे सायन्स आहे तर त्या सायन्ससाठी मग पुराव्याची गरज आहे. मग कोणकोणते पुरावे पाहिजे? पुरातत्वाचे पुरावे पाहिजे, हस्तलिखित पाहिजे जुने, किंवा काही ग्रंथ पाहिजेत. म्हणजे अनेक पुरातात्विक पुराव्याच्या आधारे आपल्याला इतिहासाचं लेखन करता येतं. इतिहास लेखन शास्त्र असं त्याला म्हणतात. मग इतिहास लेखन शास्त्र जर आहे त्याला पुराव्याची गरज आहे तर मग आपण महाभारत रामायणाला इतिहास कसं काय म्हणायचं हा एक प्रश्न निर्माण होतोच. कारण त्याच्यातल्या कथा अशा आहेत बऱ्याचशा ज्या आपल्या डोक्याला पटतच नाही. म्हणजे पहाड जे असतो तो दगडाचा असतो, मातीचा असतो आणि तो एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. पण रामायणात म्हटलं की
मैनाक पर्वत जो होता तो एका जागेवर दुसऱ्या जागेवर जात होता, पहाड इकडे तिकडे जात होता, किंवा पक्षी बोलतात, प्राणी बोलतात, अशा कथा त्यात आढळतात. हे खरं आहे काय? झाडं बोलतात, झाडाशी काही लोक बोलतात, पण आता ह्या प्रत्येक घटकांची वेगळी भाषा आहे. नदी बोलते, नदी कशी काय बोलणार? ती खळखळ आवाज करते, बोलणार कशी? तिला तोंड आहे का, मग हृदय आहे का, किंवा मेंदू आहे का, इतर अवयव आहेत काय, जे आश्वासन आपले स्वरयंत्र आहे ते आहे काय, हे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ह्या बोलण्याला आपण इतिहास म्हणू शकत नाही, सत्यात्र मुळीच म्हणू शकत नाही. म्हणून इतिहास लेखन शास्त्रामध्ये पुराणाला इतिहासाचा दर्जा दिला गेलेला नाहीये. तरी काही लोकांचा आग्रह आहे की हा इतिहास आहे, म्हणून मिथक हा शब्द लोकांनी वापरला की आपण जाऊ द्या, पुराण कथा शब्दच नाही वापरू, म्हणजे आपला प्रश्नच मिटेल. म्हणजे सांगीवांगीच्या कथा, मौखिक कथा. आता ह्या कथा ज्या आहेत, ह्या मिथक नावाच्या ज्या कथा आहेत, त्या विशिष्ट धर्माशी, विशिष्ट दैवताशी निगडीत असल्यामुळे त्या पवित्र कथा आहेत. त्यांना पवित्र कथा म्हटल्या. सगळ्या कथांना पवित्र आपण म्हणत नाही. लोककथा आहेत. लोककथामध्ये सुद्धा काही पशुकथा आहेत, काही प्राणी कथा आहे. म्हणजे इसाप नीतीची कथा तुम्ही ऐकली असेल. तो इसाप नावाचा जो तरुण मुलगा गुरु राखणारा, तो तिथल्या वाघसिंहाशी बोलतो आणि मग गप्पा गोष्टी करतो आणि त्यांच्याकडून काही ज्ञान ग्रहण करतो. अशा प्रकारची माहिती आपल्याला अरेबियन नाईटच्या कथांमध्ये आढळते. ते आपल्याकडे पंचतंत्र हितोपदेश नावाचे संस्कृत ग्रंथ आहे, किंवा जातक कथाचा उल्लेख मी केला आहे बौद्ध धर्मातल्या, तर त्याच्यामध्ये असे प्राणी बोलतात आणि त्या प्राण्यांना सुद्धा काही भावना आहेत, असं काहीतरी त्यात वर्णन येतं. मग अशा कथांसाठी ह्या कथा निर्माण कशा झाल्या? या सगळ्या कथा काही दैवताशी निगडीत नाही आहेत. मग फक्त मिथक नावाचा जे कथाचा जो संग्रह आहे त्याला आपण म्हणतो. तर अशा तऱ्हेने मिथक म्हणजे काय, या प्रश्नाचं सरळ उत्तर तुम्हाला तसं मी देऊनच टाकलेलं आहे थोडक्यात. यासाठी कारण मिथक ही धर्माशी निगडीत असतात आणि त्यामुळे मग त्याबद्दल प्रश्न विचारायचेही नसतात. हा दुसरा एक नियम आहे. जसं आता गणपती उत्सव येणार आहे लगेच, त्या परवा नागपंचमी झाली. नागाची पूजा लोकांनी का केली? तर नाग हा चावतो आणि चावला तर माणूस मरतो, म्हणून त्याने चावू नये म्हणून आपण जगावं म्हणून त्याची पूजा करतो. सरळ अर्थ आहे. आता मग वर्षानुवर्षे जिवंत नागाची कथा होती, पूजा होती का? नाही होत ना. म्हणजे ठीक आहे, नाग आपलं दैवत असेल, पण त्याची पूजा आपण चित्राच्या रूपात करतो, मूर्तीच्या रूपात करतो, म्हणजे चावू नये ही व्यवस्थाही आपण करतो. पण गारुडी जेव्हा घेऊन येतो नाग, तेव्हा त्याला दूधही पाजतो, पण दूध काही नागाचं खाद्य नाही आहे. पण तरी परंपरा का पडली? कारण गारुड्याला दुधाची गरज आहे. फुकट फाकट दूध मिळत असेल तर तो कशाला ती संधी दवडेल, म्हणून तो नागपंचमीच्या निमित्ताने दूध गोळा करतो. म्हणजे अशा तऱ्हेने प्रत्येक सणाशी, प्रत्येक परंपरेशी, प्रत्येक देवतेशी संबंधित व्यवसाय, पोटापाण्याची सोय हा एक प्रकार सुद्धा आहे. त्यामुळे मग धर्माचा फायदा असा घेणारे लोक त्या कथा सांगताना त्या चित्रविचित्र पद्धतीने अद्भुत काहीतरी चमत्कारिक अशा स्वरूपाचं आकर्षण निर्माण करतात आणि आपलं मग लक्ष वेधलं जाते. म्हणजे काही लोक बोलताना डोळे वटारतात, त्या आवाजात बदल करतात, एकदम आपलं लक्ष तिकडे जाते की नाही. कथा सांगणारे लोक तुम्ही पाहत असाल, जसा एक कथा आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्याकडे म्हणजे मला तर वाटते पूर्ण भारतभर आहे. एक होता काऊ आणि एक होती चिव. काऊचं घर होतं शेणाचं, चिवचं घर होतं मेणाचं. आता एक प्रश्न विचारला की लगेच दुसरं उत्तर हे दुसऱ्या लोकांना येतं. मग काऊ आला चिवकडे आणि चिवताई दार उघड. मग आपण चिवताई म्हटलं की मुलं काय म्हणतात? दार उघड. अशा तऱ्हेने पाठ झालेली कथा ही कोणत्या अभ्यासक्रमात आतापर्यंत समाविष्ट नव्हती. तरी सगळ्यांना पाठ का झाली? कारण प्रत्येकाच्या आईनी, आजीनी, काकूनी, भावानी, ताईनी एकमेकाला सांगितली आहे. ही कथा परंपरेने आपल्यापर्यंत आली. अगदी चक्रधर स्वामींनी ही कथा घाणाईसा नावाच्या मुलीला सांगितलं. अशी लीळाचरित्रात गोष्ट आहे. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ, मराठी भाषेतला साहित्यातला महत्वाचा दस्तऐवज. आता चक्रधरांनी कथा कळली कुठून? ते आता गुजरात मधले होते. याचा त्यांच्या आजीने सांगितली असेल, तिच्या आजीला कशी कळली ते तिच्या आजीने सांगितली असेल. अशा तऱ्हेने काही कथा परंपरेने येत असतात. त्या सगळ्या कथांना आपण काही मिथक म्हणत नाही, त्यांना आपण लोककथा म्हणतो. लोककथामध्ये प्राण्यांशी संबंधित असेल तर प्राणी कथा, पक्ष्याशी संबंधित असेल तर पक्षी कथा. अशा तऱ्हे पुन्हा मग काही कथांमध्ये नीती सांगितली, नीतिबोध असतो, काय करावं, काय करू नये, कसं वागू नये, अशा तऱ्हेचा नीतिबोध असतो, त्याला नीती कथा म्हणतो आपण. असे सुद्धा एक कथेचे काही प्रकार, खूप प्रकार आहेत. काही गोष्टी दंतकथा म्हणून प्रचलित आहे. म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत मौखिक परंपरेने गेलेल्या गोष्टीला दंतकथा म्हणतात. काही पुराणातल्या कथा सांगणारा एक प्रकार आहे, त्याला आख्यायिका म्हणतात. म्हणजे आख्यायिका, दंतकथा, पुराण कथा अनेक शब्द आहेत. ज्या अर्थी हे वेगवेगळे शब्द आहेत त्या अर्थी त्या शब्दांचा अर्थ सुद्धा वेगळा आहे.
म्हणजे एकाच अर्थासाठी अनेक शब्द असायचं काही कारण नाही. आपल्याला वाटतं असू शकतं बा, असं असू शकतं खरं आहे, पण जेव्हा ते असतं तेव्हा त्या प्रत्येक शब्दाच्या छटा, अर्थ छटा वेगळ्या असतात, अर्थ सारखा नसतो, थोडा किंचित फरक असतो. जसं आपण स्त्रिया जातात मॅचिंग सेंटरमध्ये, त्यांनी साडी घेतली असेल, आणखी काही एखादा पोशाख घेतला असेल, तर दुसरा पोशाख त्याला सुसंगत घालायचा असेल तर मग मॅचिंग ब्लाउज पीसेस, साडीसाठी ब्लाउज पीसेस असतात प्रामुख्याने. तर तिथे गेल्यावर आपल्याला कळतं की पिवळा रंगाचा नुसता साधा पिवळा रंग असतो, तर अनेक छटा असतात. लाल असेल तर साधा लाल नसतो, त्याला अनेक छटा असतात. ज्या तऱ्हेने एका रंगाच्या अनेक छटा असतात, उजळ छटा, गडद छटा, मध्यम छटा, रंग चित्रकलेच्या क्षेत्रात ह्या छटांचा अभ्यास होतो. तर तसं आपल्या कथांच्या सुद्धा छटा वेगवेगळ्या असतात. त्याला दंतकथा, आख्यायिका, प्राककथा, पुराकथा, आख्यान कथा, आख्यानक असेही शब्द वापरतात. आख्यान कथा हाही एक शब्द आहे आणि लोककथाच राहील. तर अशा तऱ्हेने जेव्हा ह्या कथांचे अनेक प्रकार होतात तेव्हा तेव्हा त्या प्रत्येक प्रकाराचं वेगळं वैशिष्ट्य असतं. तर आपण या ठिकाणी काय चर्चेला घेतलंय? मिथ, जे धर्माशी निगडित आहे. धर्म म्हटलं की मग काय झालं की एक विशिष्ट धर्म, हिंदू धर्म घ्या, इस्लाम घ्या, ख्रिश्चन घ्या, बौद्ध घ्या, जैन घ्या, मग हिंदूंमधले मग शंकराला पुजणारे शैव, वैष्णव, गाणपत्य, कार्तिकेचा वेगळा आणखी स्कांद नावाचा एक संप्रदाय आहे. शिवाचा जसा जसा पार्वतीचा एक संप्रदाय आहे, त्याला शाक्त संप्रदाय म्हणतात. आता हिंदू धर्माच्या अंतर्गत जे अनेक संप्रदाय, त्यांच्या सुद्धा मिथकांची पद्धत वेगळी आहे. बौद्धांमध्ये महायान आणि हीनयान हे दोन संप्रदाय, महायानांच्या कथा वेगळ्या, हीनयानांच्या कथा वेगळ्या. मग महायानांमधून जे आणखी काही संप्रदाय झाले, माध्यमिक आहे, सौत्रांतिक आहे, खूप संप्रदाय आहेत, त्याची यादी काही सांगत बसत नाही, तो वेगळा विषय आहे. तर त्या संप्रदायांची जी ग्रंथ निर्मिती झाली, त्या ग्रंथांमध्ये सांगितलेल्या कथांमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे एकाच धर्मामध्ये इतके फरक असतील, इतक्या छटा असतील, एका रंगाच्या अनेक छटा असतात, त्याप्रमाणे कथांच्याही छटा असतील, तर त्याचा वेगळा अर्थ आहे, त्याचा वेगळा अभ्यास करण्याची गरज आहे. तर मिथकांच्या अभ्यासामध्ये या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं हे आवश्यक असतं. म्हणून आपल्याला पहिल्यांदा मिथक म्हणजे काय समजलं तर पुढे जाता येतं. आपल्याला एक कळलं आता की मिथक म्हणजे लोककथा नाही, लोककथा ही धर्माशी निगडीत असतेच असं नाही. मिथकांची पहिली अट आहे की ती धर्माशी निगडीत असली पाहिजे, म्हणून ते पवित्र असली पाहिजे. जसं गणपतीची कथा आपल्याला माहिती आहे, गणपती येणारच आहे आता लवकरच. तर गणपतीची कथा आपल्याला माहिती आहे की एकदा पार्वती आंघोळीला बसली आणि आंघोळीला बसल्यावर तिने आंघोळीला बसल्यावर जो अंगाचा मळ काढला, त्या मळापासून एक मुलगा तयार केला. मळापासून मुलगा होतो का? नाही होत ना, मळ एक घाणच आहे. तर घाणीपासून कसं काय मुलगा तयार होईल? पण त्या कथेत आहे तसं. आणि त्या मुलाला जिवंत केलं आणि मग त्याला सांगितलं तू बाहेर उभा राहा, म्हणजे मग कोणी आलं तर त्याला अडव. आता असं बाहेर उभं ठेवायची गरज का पडते पार्वतीला? कारण पार्वती ही पर्वतावर राहणारी, पार्वती शब्दाचा अर्थ तो पर्वतावर राहणारी. पर्वतावर राहणारी म्हणजे आदिवासी जमातीतली असेल तर तिच्याकडे फार मोठं घर नसेल, वेगळं बाथरूम नसेल, लहानशी पडवी तयार केली, काय फारी बिरी टांगली, काहीतरी तट्टे लावले आणि बाथरूम तयार केलं. दरवाजा नसेल, दरवाजा नसल्यामुळे काय तिने बाहेर ठेवलं मुलाला. आता मुलाला बाहेर ठेवल्यावर नेमकं शंकर भगवान आले आणि शंकर भगवान आल्यावर त्यांनी अडवलं. तर शंकर भगवानला प्रश्न पडला की आपल्या घरात आपण आलो, आपल्याला अडवलं कसं काय? तर ते त्यांनी म्हटलं तू कसं काय अडवतोय? तो म्हणे बा मी पार्वतीचा मुलगा आहे. आता शंकर आणि पार्वती नवरा बायको आहेत, तर नवऱ्याला माहित असलं पाहिजे ना आपला पोरगा कोण आहे. तर त्याला प्रश्न पडला की मी जर घरात नव्हतो इतके दिवस, हा पोरगा आला कुठून? म्हणजे पार्वतीच्या चारित्र्यावर त्याला संशय आला आणि तो म्हणाला तू कसं काय म्हणतो तिचा मुलगा आहे? कारण ज्या कथा आहेत शिवपुराणातल्या त्यात शंकर आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी दाखवले आहेत. त्यांचा एकमेकावर विश्वास आहे आणि ते एकमेकाच्या चारित्र्यावर ते संशय घेऊ शकत नाही असं आहे. आणि विशेषतः एकच पुरुष एकही जरी असला, म्हणजे शिव असेल तर तिच्या शरीरात पार्वती आहे, पार्वती असेल तर तिच्या शरीरात शिव आहे. असं एकमेकांचं जे एकत्रीकरण म्हणा की एकमेकांचं सामंजस्य हे पाहिलं तर असं लक्षात येतं की ते एकच आहेत, त्यांच्यात भांडणं होण्याचं कारण नाही. पण आपण आता भांडण पाहतोय कोणत्या कारणाने की ज्यामध्ये तो ज्याला आपण गणपती म्हणतो नंतरच्या काळात, तर तो गणपती हा शंकराला प्रश्न विचारतो किंवा तू कुठून आलात, कसं आला. म्हणजे बापाला मुलगा नाही प्रश्न विचारू शकत आणि बापाला माहित असला पाहिजे मुलगा कुठे आहे. म्हणजे हे सगळं गुंतागुंतीची कथा वर्षानुवर्ष आपण ऐकत आलो आणि कोणी त्याच्यावर प्रश्न विचारला नाही. कारण प्रश्न विचारायचा नाही ही अटच आहे. धार्मिक कथांच्या बाबतीत ही अट आहे की नाही, श्रद्धा आहे ना,
श्रद्धेपुढे काही तर्क चालत नाही, विचार चालत नाही, त्यामुळे प्रश्नाला काही वावच नसतो. तर प्रश्न विचारला की उत्तर मिळतं. म्हणजे गणपतीच्या ह्या कथेचा प्रश्न लोकांनी विचारला, अभ्यासकांनी एकमेकांना, त्यातून काही उत्तरं काढली. त्यातून त्यांना कळलं की अशा तऱ्हेने दोन प्रकारचे संप्रदाय त्या काळात अस्तित्वात होते. एक शंकराचा संप्रदाय आणि एक पार्वतीचा संप्रदाय. हे दोन वेगवेगळे संप्रदाय, आपण पती पत्नी म्हणतो, त्या कथानंतर तयार झाल्या. दोन संप्रदाय एकत्र आले आणि त्यात एक स्त्रियांचा संप्रदाय असेल आणि पुरुषांचा संप्रदाय असेल, त्यांचं एकत्रीकरण झालं तर त्याला एक नातं जोडतात लोक, नवरा बायको, पती पत्नी, भाऊ बहीण असंही नातं असतं, किंवा प्रियकर प्रियसी असं एक नातं असतं. कृष्ण आणि राधा दोन संप्रदाय एकत्र आले तर मग राधेचा संप्रदाय आणि कृष्णाचा संप्रदाय. शंकर पार्वतीच्या संप्रदायात पहिल्यांदा कार्तिकेयाचा संप्रदाय आला, नंतर आला गणपतीचा संप्रदाय. पण त्या गणपतीच्या संप्रदायाला स्वीकारायला यांना त्रास झाला आणि त्या त्रासातून मग शंकर आणि गणपती यांच्या युद्धाची गोष्ट तयार झाली. आणि त्यातून मग शंकर काय करतो, त्या लहानशा बालकाचा, किती लहान असेल तो, 10-15 वर्षाचा असू शकतो एखाद्या वेळेस, याचा 10-15 वर्ष शंकर पार्वतीची भेट नाही, मुलगा तिचा नाही आहे, मळापासून झालेला. म्हणजे ही कथा त्या गणपतीला हीन लेखणारी आहे, त्याचप्रमाणे शंकरालाही हीन लेखणारी आहे. मग त्याचं मुंडकं कापल्यावर मग पार्वती रडायला लागली. तर का रडायला लागली? की तिच्या मुलाला मारलं कोणी? तर नवऱ्याने मारलं. नवरा का असेल, आपण नाही चालत ना, आईला आपल्या मुलाला कोणी मारलं तर ती म्हणते माझ्या मुलाला मारलं, त्याला जिवंत करून दाखवा. आता शंकराला प्रश्न पडला, जिवंत कसं करायचं आणि मुंडकं तुटलं तरी पुन्हा कसं लावायचं? पण कथेत हा प्रश्न पडत नाही. ते पटकन दुसरं हत्तीचं बालक जन्माला आलं असतं त्याचं तोडतात आणि लावतात. आता हत्तीचं बालक कितीही लहान असलं तरी त्याचं मुंडकं मोठंच असेल ना, म्हणजे मानवाच्या बालकाच्या धडावर ते लागणार नाही. हा तर्क आपल्या कथा तयार करण्याच्या डोक्यात येत नाही. आणि तो सांगतो की बा हे लावलं आणि मग पार्वती खुश झाली. मग शंकर, पार्वती, त्यांचा मुलगा गणपती, असं एक लहानसा छोटस त्रिकोणी कुटुंब तयार झालं. मग अशी कथा सांगणारे अनेक पुराणे, अनेक कथाकार वर्षानुवर्षे तयार झाले आणि त्या कथा मान्यता पावल्या. म्हणजे त्यांना विचारायचा नाही प्रश्न, त्याबद्दल शंका घ्यायच्या नाही, असं ठरलं. आणि मग गणपतीच्या संप्रदायाच्या वेळेस या कथा दरवर्षी गणपतीच्या उत्सवाच्या काळात सांगितल्या जातात, इतर विषय सांगितले जातात. तर अशा तऱ्हेने या कथा अतार्किक आहे. पण आता लोकांनी अर्थ काढला किंवा अतार्किक आहे, मग त्या झाल्या कशा? मग त्यामागचं मानसशास्त्र काय, त्यामागचं समाजशास्त्र काय, त्यामागचं पुरातात्विक पुरावे काय आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे याचं मूळ कुठे आहे, हे सगळं करताना काय पाहावं लागतं, मूळ कुठे आहे. पण आपण पुढल्या आणखी 4 व्याख्यानामध्ये याच्या मुळाचा शोध घेणार आहोत आणि याच पद्धतीने, आज मी ज्या पद्धतीने बोलतो त्याच पद्धतीने घेणार आहे. खूप काही तात्विक, खूप तार्किक, खूप काही शास्त्रीय, खूप पुरावे या भानगडीत मी यासाठी पडणार नाही आणि ते आपल्या डोक्याला ताप देणार आहे सगळं. आणि जर ज्यांना कोणाला मुळात अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी हे पुढे आपण बोलू किंवा तरी बोलणारच नाही असं नाही, एकदम असं काही ठरलं नाही की बोलायचंच नाही. पण आज आपल्याला एवढं मला वाटतं पुरेसं आहे. कारण काय, आणखी पुढे मी बोललो तर आपल्या वेळेचे बंधन आपल्याला एकदा उशिरा आपलं सुरू झालं आणि आपल्याला पुढे वेळ कमी आहे. म्हणून मी आजच्या पुरता या ठिकाणी थांबतो. यासाठी मिथक म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असं मी मानतो. मिथक म्हणजे दैवत कथा, अशी कथा ती धर्माशी निगडीत आहे, धर्माच्या विधीशी संबंधित आहे आणि जी पवित्र मानली गेली आहे. म्हणजे पवित्र कथा या अर्थाने आपण मिथकांकडे पाहतो. आता मिथकाच्या निर्मिती मागे कोणत्या प्रेरणा आहेत, ती कशी निर्माण होतात, याचं विश्लेषण करणारं भाषण उद्या आणि परवा 2 दिवस म्हणजे मिथक निर्मितीच्या प्रेरणा असं 2 दिवस पुन्हा आपण एकत्र येऊ. आणि नंतरच्या 2 दिवस मग मिथकांच्या संशोधनाच्या पद्धती, म्हणजे यासाठी संशोधन पद्धती तयार झाल्या. प्रेरणा जशा कळल्या मग संशोधनाची पद्धत तयार झाली आणि त्यातून मग मिथकांचा अभ्यास झाला. मी अमोलचंद कॉलेज जे आहे आपल्या यवतमाळ, तिथे 22 वर्ष ज्युनियर कॉलेजला मराठी शिकवलं होतं आणि पुढे मग अमरावतीच्या महिला महाविद्यालयात मी साधारणतः 10 वर्ष शिकवलं आणि मग त्या काळात मी पीएचडी केलं. त्या पीएचडीचा माझा विषय होता मराठी कथा आणि कवितेमधील नाग मिथक, नागांच्या कथा कशा तयार झाल्या आणि प्रतिमा कशा तयार झाल्या. हा थोडासा विस्तार आणि बोलण्याचा विषय. त्यावर मी गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 7 दिवस नाग सप्ताह आम्ही साजरा केला. 7 दिवसात 8 व्याख्यानं मी दिली. नागपंचमीच्या दिवशी 2 व्याख्यानं, अशी 8 व्याख्यान दिली. त्यात ह्या सगळ्या गोष्टीचा वापर थोडासा विस्ताराने मी केला होता. तो बराचसा कंटाळवाणा वाटला असेल त्या तेव्हाच्या लोकांनी, म्हणून तो काही फारसा
लगेच त्याचा प्रतिसाद मिळाला, लोकांनी काही प्रश्न विचारले नाही. पण तुमच्या मनात काही प्रश्न आज निर्माण झाले असतील तर विचारू शकता. तर मी आजच्या पुरते इथे थांबतो आणि युवराज मानकर सर आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मौलिक आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन आपण आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे आणि सोबतच अजून 4 दिवस तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार आहात. याबद्दल मला फार बरं वाटतं, आनंद वाटतो. आमच्या विद्यार्थ्यांच्यासुद्धा या निमित्तानं ज्ञानकक्षा नक्कीच रुंदावणार आहेत. विद्यार्थी बांधवांनो, आपल्याला काही प्रश्न जर विचारायचे असतील मिथकांच्या अनुषंगाने तर आपण सरांशी नक्की विचारा. त्यासाठी आपल्याला वेळ देतो आहे. काही कुणाच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर आपण सरांसोबत चर्चा करू शकता. हा, भावना मानकर, काही विचारायचं का बेटा? अचल कदम, विचारा. गौरी भोयर, विचारा बेटा. काही विचारायचं असेल तर विचारा, चर्चा करा. मला असं वाटते. हा, विचारा रे बेटा, कोणाला विचारायचं असेल तर. धन्यवाद मानले त्यांनी, काही प्रश्न नाही. हा, काही प्रश्न असलेले दिसत नाही त्यांना. त्यांना काही प्रश्न पडले, आजच्या पिढीला प्रश्न पडत नाही, हाच एक पडत प्रश्न नाही. आहे. हा, हीच एक मोठी आहे. त्यांना वाटते सगळे तयार उत्तर पाहिजे, आपल्या गाईड मध्ये असतात तशी. एकदम आणि मग ते प्रश्नाची उत्तरं लिहून आपण पास होऊ शकतो. प्रश्न कशाला विचारायचे? हा एक नवा प्रश्न आहे. नवाच प्रश्न आहे एक. चला. धन्यवाद सर. आपण फार मौलिक धन्यवाद. मार्गदर्शन आणि आपला वेळ मार्गदर्शन आपण देत आहात. मला फार आनंद बरं, वाटतो. बरं. माझ्या विनंतीला आपण मान देऊन आपला व्यस्त जो कार्यक्रम असतो पुस्तक लेखनाचा, वाचनाचा, हा सर्व भाग आपण सांभाळत आम्हाला आपण वेळ दिला. त्याबद्दल पुनश्च आपले आभार या ठिकाणी मानतो. आणि आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम आज संपला असं जाहीर करतो. उद्याला परत वेळ द्यावा आणि उद्याचा विषय आणि त्या संदर्भातली लिंक मी आपल्याला पाठवतो आणि उद्याला सुद्धा धन्यवाद. करावं. हो, काय धन्यवाद सर. उद्याचा विषय मिथक निर्मितीच्या प्रेरणा हा आहे. हो सर, हो, चालेल. हो, ठीक आहे. हो सर, थँक्यू. नमस्कार सर. वेलकम. नमस्कार.